हां, हे तसंच आहे आमच्याजवळ. आमचा आत्मा जळतंय असं. फडणीस एवढं नीच माणूस आहे, फसवेगिरी माणूस आहे तो. महिन्यामध्ये 1 रुपया अजून दिला नाही, कसं करायचं? शेतकरी जगाव किती दिवस जगाव? शेतकरी जगाव किती दिवस जगाव? चालू आहेत पेरणीमध्ये. आता का लेकरं बाळाला शिक्षण आहे, शिक्षणाचे पैसे भरायचे कुठनं? कारखान्याचं मालक तर ते गाठ पडायलाच तयार नाही. आई घाला त्यानं कुठं काय काय. हे बघा 7 महिने झालं कारखान्यात ऊस बिल नेऊन. कोणाचं 7 लाख आहे, कोणाचं 10 लाख आहे, कोणाचं 14 लाख आहे, कोणा माझं स्वतःचं 16 लाख रुपये बिल आहे. आज 17 दिवस झालं. रात ना दिवसा मी इथं जाऊ कोणची परिस्थिती येते ते बघते ते जाते. कोण काहीच बोलायचं नाही. कोण बी येणं झालं ते कोण करेल झालं. पाण्यात उन्हात आणत तुम्ही बसला एवढं दिवस तुमची दखल कोणी घेणं झालं, कोणी घेणं झालं. पालकमंत्री नाही, कोण आमदार नाही, सगळे बोलतात. पालकमंत्री सोलापूरमध्ये पालकमंत्री बी नाही, कोण आमदार बी नाही, कोण खासदार बी नाही. शेतकरी पैसे आज सोलापूरमध्ये आलेच नाही. तिथे आज बसतील त्यांच्या ह्याच्या ऑफिसमध्ये सोलापूरमध्ये. आम्ही बसला उन्हामध्ये येतो शेतकरी. पुढचं पाऊल काय घेणार आहे तुम्ही? याचं पुढचं पाऊल दिल्याशिवाय आम्ही हे करणार नाही. पुढे आणि का होईल ते होईल ते.